टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझ्यासोबत आता करुणा धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी आज एक फेसबुक पोस्ट केलेली आहे। काय सांगणार आज जी फेसबुक पोस्ट केलेली आहे की उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार? जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं टाकलाय की उद्या कुठलं 3-3-3 धनंजय मुंडेचा राजीनामा, ही नेमकी म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली कसं तुमच्याजवळ? बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे, छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार। तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना, तो 100% नैतिकताचे आधार असू द्या, कोणत्याही आधार असू द्या, तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। हा जो तुम्ही राजीनामा जे बोलताय तर हा कधी झालेला आहे राजीनामा, किंवा उद्या देणार आहेत का राजीनामा, किंवा कुणाकडे दिलेला आहे? नाही, हे अजितदादांनी 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे। तो डिक्लेअर का केला जात नाही? आज ते लोकांना हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला 3 महिने अगोदर पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। नाही तो आज छोटी छोटीशी गोष्टीवर नैतिकताच्या आधारावर, जसे की दादांनी सांगितला, सगळ्यांनी बडे मोठे मोठे राजकारणी लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे, पण आज हे धनंजय मुंडे देत नाही। पण तो आता त्यांनीही सांगितला होता आणि त्यांनी एक गोष्ट और सांगितली होती की जरी कोणी दोषी असेल, जरी सिद्ध झाला तो 100% त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। आणि वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाला होता त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितला होता की जो कोणी दोषी असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। तो आता त्यांची मागणी पुरी करा। धनंजय मुंडे म्हणजे जेव्हापासून हे संतोष देशमुख प्रकरण झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही असाल किंवा सुरेश अण्णा धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हे प्रकरण जे आहे हे कंटिन्यू लावून धरलेलं आहे। काल SIT आणि कोर्टाने जो SITचा जो आरोपपत्र दाखल झालेला आहे त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा प्रमुख मुख्य आरोपी आहे असं सांगितलं जाते। या सगळ्या आणि तुम्ही स्वतः आजची ही फेस, जैसे की सगळ्यांना माहित आहे की 11 प्रकरण आहे त्यांच्यावरती आणि आज सब सुरेश धस भाऊ, संदीप क्षीरसागर भाऊ, अंजलीताई दमानिया, मी स्वतः सगळ्यांनी, आणि मी तो संतोष देशमुख हत्या प्रकरण होता ना त्याचे अगोदर मी राहुल नार्वेकरजींना निवेदन दिला होता की धनंजय मुंडेला मंत्रीपदची शपथ द्यायलाच पाहिजे नाही, क्योंकि इतके माझ्याकडे आहे सगळं। आणि जरी आता पण जरी नाही घेतला, मला तो माहिती आहे 100% त्यांचा राजीनामा होणार आहे, जरी पण नाही घेतला तो 100% मी अधिवेशनामध्ये देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे। कारण आता तुम्ही तर डिक्लेअर केले की उद्या 3 तारखेला हा अधिवेशन मध्ये राजीनामा होईल किंवा उद्या डिक्लेअर करतील। तुम्ही मुख्यमंत्र्याकडे सुद्धा याबाबतच्या अनेक वेळा मागणी केली होती की यांचा राजीनामा घ्यावा, अजितदादांना सुद्धा तुम्ही सांगितलेलं होतं, आणि जर उद्या समजा असं नाही झालं तर तुमची भूमिका काय? बघा, मी तो गेले 3 वर्षापासून राजीनाम्याची मागणी करत आहे, है ना, पण हे लोकांना असं वाटते कि महाराष्ट्र में मैंने एक बात तो देखी है, सिर्फ मरे हुए को ही न्याय मिलता है, क्योंकि मुर्दा उठ के बोल नहीं सकता ना, तो इसलिए मरे हुए लोगों को ही सिर्फ इस महाराष्ट्र में न्याय मिलता है। पर जनता जे आहे खूप शहाणी झालेली आहे, आता जनतानी चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरला आणि आज विजय झाली आहे। वाल्मिक कराडचं नाव पहिलेमध्ये आलेलं आहे, जे येत नाही होता। तुम्हाला माहिती आहे की पहिले खंडिनीमध्ये नाम होता त्यांच्या, पण आता 302 मध्ये पण नाम झालेलं आहे। ते SITची देवाभाऊची कृपा आहे, सगळे गुंडे लोकांना सफाया करण्याचे हे काम करताय चांगली पद्धतीने। आणि मी अगोदर पण सांगितलं, देवाभाऊचं जे काम आहे, सांप भी मर जाए लाठी भी न टूटे, ते काम तो चांगली पद्धतीने आतून करत आहे। काही दिवसापूर्वीच कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल सुद्धा दिलेला आहे। तुम्ही पहिली पत्नी म्हणून कोर्टाने त्याचं सांगितलेलं आहे, तुम्हाला त्या संदर्भामध्ये पोटगी सुद्धा आता सुरू झालेली आहे। हा एका पाठोपाठ जे तुमच्या बाजूने जे निकाल लागताय किंवा ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला वाटतंय की हे कुठेतरी न्याय मिळतोय? जरी राजीनामा घेतला तो 100% आता तो आधा न्याय मिळाला आहे, पुढे पण न्याय मिळू शकतो। या सगळ्या प्रकरणामधून संतोष देशमुख या सगळ्या प्रकरणाला न्याय मिळेल असं वाटतंय का? संतोष देशमुख भाऊला तो न्याय मिळाला आहे, क्योंकि जो मेन कल्प्रेट होता त्याचं नाव पहिल्यामध्ये आलेलं आहे, तो 90% न्याय मिळाला आहे।
आता हे न्यायाधीशवर असेल की काय सजा त्यांना सुनावणार आहे तो 100%. पण याच्या पुढे राजीनाम्याची गरज कशाची आहे, ज्याचे याच्या पुढे काय काय बहाणे करणार. तुम्हाला माहिती आहे आता अगोदर 2 दिवस अगोदर सगळ्यांच्या समोर आलेलं आहे की VIP ट्रीटमेंट देत आहे. मी पण जेलमध्ये राहिली आहे. माझे हस्बंड अर्धा तास बोलत होते माझ्यासोबत. माझ्या चांगली हॉटेलचा खाना पाठवला होता पण मी सांगितलं नाही, मला नाही पाहिजे. देवानी माझ्या नशिबामध्ये जेलची रोटी लिहिलेली आहे, तुम्ही जेलची रोटीच खाणार. आणि ज्या वेळे माझी बेल झाली होती, बेलचे अगोदर मी छुटले अगोदर जेलर साहेबांनी विचारा मी जेवण खाऊन की मला पुढे यावं लागेल, त्याच्यासाठी मी जेवण खाऊन आली होती बाहेर. तर त्याच्यासाठी हे सगळे VIP ट्रीटमेंट नाही मिळाला पाहिजे असे कल्प्रेट लोकांना. त्याच्यासाठी राजीनाम्याची खूप मोठी गरज आहे. आता माझा प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड तर यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून संतोष देशमुख प्रकरणामध्ये आलेला आहे. आपण राजीनामा उद्या होणार असं सांगितलेलं आहे. मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा सुद्धा कुठं सहभाग असू शकतो आणि धनंजय मुंडेला अटक होऊ शकते का राजीनामा झाल्याचा? नाही, त्यांना अटक होऊ शकत नाही याच्यामध्ये. क्योंकि धनंजय मुंडेला मी 27 वर्षपासून ओळखते, 96 पासून ओळखते. ते असं घाणेरडा व्यक्ती नाही आहे. हां, ये खूप मोठी गोष्ट आहे. आणि जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग. तो त्यांचे पदाचा गैरवापर करून हे लोक हे सगळे घाणेरडी गोष्ट करत होते. पण तो असा व्यक्ती आहे की मच्छर सुद्धा मारू शकत नाही. इतके दिवस हे जर एवढे मोठे आरोप होत होते तर इतके दिवस राजीनाम्याला का लागत होते? हे ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ना. सगळ्यांनी बघितलेलं आहे, मीडिया सगळं बघताय की हे लोक धनंजय मुंडेला वाचवण्याचा खूप मोठा प्रयत्न करत आहे. पण आज जनता ने जिस तरीके से आणि अपोजिशन पोजिशन में जितके आमदार खासदार सगळे आहेत त्यांचे स्वतःचे पक्षाचे आमदार सांगताय की नाही धनंजय मुंडे नकोय सत्तामध्ये. आता इथून पुढची तुमची लढाई कशी असेल? 100% न्यायालयीन लढाई माझी सुरू आहे गेले 2 वर्ष अगोदरपासून. पुढे पण जे आमदारकीसाठी पण टाकलेलं आहे तो आमदारकी पण लवकराच्या लवकर एक खूप मोठी न्यूज महाराष्ट्राला भेटणार आहे. आमदारकी सुद्धा गेली. ह्या होत्या करुणा मुंडे आणि यांनी जी फेसबुक पोस्ट टाकलेली आहे, उद्या 100% त्यांचा राजीनामा होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. पण जर उद्या राजीनामा नाही झाला तर मी निश्चित अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे असं सुद्धा सांगितलंय. आणि या मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर त्यांची आमदारकी सुद्धा जाईल एवढा मोठा गोप्यस्फोट सुद्धा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे आता पुढच्या लढाई नेमकी कशी असेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.